गोविंद पथक आणि MMRD येथील गोविंद पथक देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यानंतर आपण देखील या ठिकाणी आपले मानवी थर रचणार आहेत. SRPF गोविंद पथक या ठिकाणी आपली सलामी या शिवसेना शाखा क्रमांक 54 शिवप्रेम प्रतिष्ठानचे आयोजित स्वर्गीय सचिन चव्हाण यांच्या सराव शिबिराला देत आहेत. जे बालगोपाळ बाजू त्यांनी बाजूला उभं राहून त्यांना सुरक्षा कवच तयार करायचं आहे. कारण ते गोविंदा मोजकेच आहेत. उत्तम असे त्यांनी 4 थर या ठिकाणी उभे केले. 5वा थर लहान मुलगा या ठिकाणी सलामी देतोय. 5व्या थराची सुद्धा 5 थराचा मानवी थर रचून यांनी या कार्यक्रमाला सतत आपल्या या सरावीच्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित असतात. या ठिकाणी मानवी मध्ये रचत असतात. तर सर्वांना या ठिकाणी शिवसेना शाखा क्रमांक 54 आणि शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय सचिन भगवान चव्हाण यांच्या स्मरणार्थ MMRD गोविंद पथक या ठिकाणी मानवी मंजुरी रस्ता आहे. 2 थर आहे. 3ऱ्या थरामध्ये आणि 4थ्या थराची सर्व सहभागी गोविंद पथकांना विनंती आहे की त्यांच्या बाजूला आपण सुरक्षा वॉलेंटियर करायचं आहे. जेणेकरून कुठलाही गोविंद जर पडला तर त्याला कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही. या ठिकाणी 4 थर वेगवेगळे आहेत. तर काही शेवटी अन्नानगर तयारी लगा. अन्नानगर अन्ना अष्टविनायक बालगोपाळ मित्र मंडळ अन्नानगर आणि पुढे तयारी लगा. त्यानंतर अन्नानगर गोविंदा बालगोपाळ या ठिकाणी मोरिया गोविंदा पथक देखील
5 थराचा मानवी मनोरा या ठिकाणी असणार आहे. ते अष्टविनायकच्या नंतर या ठिकाणी रचणार आहे. लक्षात घ्या. बाळसाई गोविंदा पथक आपण वरती लक्ष द्यायचं. आपल्या जागेची व्यवस्थित प्लेसमेंट घ्या, अंदाज घ्या आणि त्यानंतरच आपण या ठिकाणी थर लावा. तुम्हा सगळ्यांना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की बऱ्याचदा कसं होतं की सराव शिबिर असतो आणि वरुण राजाचं धोधो असं आगमन होतं आणि थर लागणारे गोविंदा फक्त या ठिकाणी थर लावत असतात, पण बघणाऱ्या गोविंदा रसिक प्रेक्षकांना लांब जावं लागतं. आता प्रो गोविंदाच्या धर्तीवरती जसं वरळी डोम मध्ये कार्यक्रम होतो, पण तसा नाही, पण त्याला अगदी थोडासा साजेसा असा रामनगरच्या मोरेच्या मंडपामध्ये आज या ठिकाणी हा शिवसेना शाखा क्रमांक 54 आणि शिवप्रेमी प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय सचिन भगवान चव्हाण यांच्या स्मरणार्थ सराव शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. पावसाचा कितीही जोर वाढला तरी देखील आपल्याला दहीहंडीचा आनंद लुटताना व्यत्यय येणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बालसाई या ठिकाणी 6 थराचा मनोरा असतंय. सुंदर असे 4 थर, 5वा थर आणि 6वा थर. बस आपले प्रयत्न, तुमच्या भावना परफेक्ट आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. धन्यवाद. अष्टविनायक गोविंदा पथक या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव आपण आपल्या गोविंदा सज्ज करायचे आहे. रामनगर गणेशोत्सव मंडळाच्या बालगोविंदाला विनंती आहे. सदर गोविंदा पथक कामावसाद इथून आलेला आहे. नेमकीच मुलं आहेत. आपण त्यांच्या भोवती जर सुरक्षा कवच उभं केलं तर त्यांना कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही. आपण इकडचे यजमानी आहात, त्यामुळे या गोविंदा पथकाला सहकार्य करायचे. रामनगर गोविंदा पथक चला या पुढे या आणि त्यांच्या बाजूला त्यांना सहकार्य करा. त्याचबरोबर आज महिलांसाठी देखील विशेष दहीहंडी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. सह्याद्री महिला गोविंदा पथक थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होतील आणि ही जी मानाची स्वर्गीय सचिन भगवान चव्हाण यांच्या स्मरणार्थ जी दहीहंडी ठेवण्यात आलेली आहे ती फोडण्याचा मान यावेळी सह्याद्री महिला गोविंदा पथक पटकावे. त्याची सर्व गोविंदा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी मी व्यासपीठावरती निमंत्रित करतो श्री संतोष गोलतकर आणि अशोक काळे. आपण व्यासपीठावर यायचंय. या गोविंदा पथकानं आपण पारितोषिक देऊन सन्मानित करायला. अण्णानगर येथील हे गोविंदा पथक आहे.
संतोष गोलतकर आणि अशोक काळे या व्यासपीठावर या. त्या ठिकाणी अष्टविनायक गोविंदा पथक अण्णानगर यांनी 6 थर लावून सुंदर अशी सलामी या गोविंदा पथकाने आजच्या कार्यक्रमाला दिलेली आहे. त्यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी संतोष गोलतकर आणि अशोक काळे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. गोविंदा पथक आपल्या पारितोषिकाचा सन्मान करण्यासाठी स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर यायचे. अष्टविनायक बालगोपाल मित्र मंडळाच्या गोविंदा पथकाचा सन्मान करताना संतोष गोलतकर आणि अशोक काळे. अल्पावधीत उदयास आलेलं मूर्ती लहानपणी कीर्ती महान असं हे गोविंदा पथक ज्याची सुरुवातच मोरियाच्या नावाने झालेली आहे. हे मोरिया गोविंदा पथक या ठिकाणी 5 थरांचा मनोरथ असतंय. मोरिया गोविंदा पथक आपण काय करू माहिती ना, तुम्ही इकडचे लोकल गोविंदा पथक आहात ना, तुमच्यात एनर्जी कशी पाहिजे, भरून पाहिजे. तर ती एनर्जी येण्यासाठी एक लावणी ऐकूया आणि मग त्या एनर्जी घेऊन तुम्ही त्याच एनर्जीने परत एकदा थर लावा. एक सुंदर रस्तेबाज लावणी आपले सादर होते खास मोरिया गोविंदा पथकासाठी. चषक देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. सुरुवातीलाच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी 2 ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्याची प्रचिती आता या ठिकाणी परत येते. एनएमआयडी गोविंदा पथकाला सहकार्य करण्यासाठी गोकुळ गोविंदा पथक स्वतःहून या थरामध्ये सहभागी. जोरदार टाळ्या. हीच मराठी माणसाची एकी आपल्याला येणाऱ्या निवडणुकांना दाखवायची आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा पुनश्च एकदा आपल्याला डोळ्याने फडकवायचा आहे. हा मानस बघा, खरोखर प्रत्येक जण त्याचं अनुकरण करायला लागलाय. ज्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी 2 मंडळ आपापले मतभेद विसरून एकत्र येतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोकुळ गोविंदा पथक ज्यांनी 6 थर लावले आणि त्यानंतर आपले शेजारी असणारे गोविंदा पथक एनएमआयडी गोविंदा पथक यांना सहकार्य करण्यासाठी त्यांच्या थरात सामील झाले. या ठिकाणी 6 थराचा पुनश्च एकदा प्रयत्न करताना गोविंदा पथक आपल्या खरोखर एनकरेज करण्यासाठी सर्व गोविंदा या ठिकाणी आलेले आहेत. आपण शांततेने आणि संयमाने काही हरकत नाही आपले गोविंदा या ठिकाणी आले. आपण सुंदर असा प्रयत्न या ठिकाणी केला. दोन्ही प्रयत्न जरी यशस्वी झाले असतील तरी येणाऱ्या 16 तारखेला आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल. आता ते औरंग बालमित्र मंडळ नवरंग गोविंदा पथकाने या ठिकाणी मनोरथ असल्यानंतर बालसाई गोविंदा पथक आपले गोविंदा या ठिकाणी सज्ज ठेवा. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बालसाई नंतर अष्टविनायक गोविंदा पथक अण्णानगर
या ठिकाणी आपले मंडळी असतील. या ठिकाणी सर्वात शेवटी तिकडचे यजमान गोविंदा पथक म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सव रामनगर गोविंदा पथक या ठिकाणी थर लावेल आणि त्यानंतर ही मागाची भेंडी फोडण्यात येणार आहे याची नोंद घ्यायची. या ठिकाणी डवरम बालमित्र मंडळ 6 थराचा प्रयत्न करतात. सुंदर असे 5 थर, 6वा या ठिकाणी बसलेला आहे, 4था आप झालाय, 5वा आप झालाय आणि 6वा. बस तुझ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत, फक्त त्या मंडपाला हात लावू नकोस. सुंदर असा प्रयत्न, पहिल्या प्रयत्नात यशस्वी असे 6 थर नवरंग. चला या ठिकाणी ही दहीहंडी फोडण्याचा मान सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये गोविंदा पथकाला या ठिकाणी मिळाला आहे. आणि तसंच आजचं दगड आहे आणि 3 थर झालेले आहे, 4था थर या ठिकाणी लागलाय. थोडं वर करायचं आहे वाटेल, 5वा लागू देत ना, 5वा लागू देत, लावू दे 5वा. हा वाटेल वर घे, घे हळूहळू घे, हा घे घे वरती घे. 5वा येऊ दे, आता 5वा येऊ दे. चला जवळ या. शाबाश. कोण विकास अंगावर पडलं पाहिजे सगळं. सुंदर 5 थराचा बदोरा या ठिकाणी बसून शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवसेना शब्द आठवले. उंचावरून कोसळलो, लक्षात घ्या, उंचावरून कोसळलो तरी जिद्द आम्ही सोडणार नाही. उंचावरून कोसळलो, जिद्द आम्ही सोडणार नाही. पुन्हा 8 लावायची तयारी आम्ही सोडणार नाही. आणि तीच तयारी करून आज रामनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने नुसते 8 नाही लावले, ते 8 शिस्तबद्धरित्या उतरवले. आणि 13 वर्ष हे रामनगरची जनता वाट पाहत होती की कधी याच जागेवर रामनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 8 थर लावतंय आणि ते उतरवतंय. आणि आज ते खरोखर लोकांची इच्छा पूर्ण झाली. लोकांनी युट्यूबवर पहा, तुमच्या इंस्टावरती पहा, लोकांच्या पर्सनल आयडीला पहा, रामनगर पोहोचायच्या